हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आज आहे गुरुवार आणि गुरुवार होताच आणि विशेष म्हणजे आज गुरुपुष्यामृत योग होता. म्हणून आज खूप सारे पूजा वगैरे करायची होती. म्हणून आधी सकाळी छान असा पोछा वगैरे मारून घेतला. मी नेहमी पोछा मारण्याच्या वेळेस त्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकत असते. आणि माझा आधी घरामध्ये नेहमी हा मंगल कलश असतोच. पण मी गुरुवारी नेहमी पाणी बदलून घेते. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमाला वगैरे आपण पाणी बदलू शकतो. मी अमावस्या, पौर्णिमा, गुरुवारी किंवा शुक्रवारी असं पाणी बदलत असते. तर अशा पद्धतीने छान पाणी बदलून घ्यायचं आहे. आणि गुरुपुष्यामृत योग आहे, तर ज्याला कोणाला नवीन आपल्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करायचे असेल तर तुम्ही छान असा हा योग आहे. तर या योगाला न म्हणजे गमावता या दिवशीसुद्धा तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकतात. एकदम छान असं मंगल कलश स्थापन करून घेतला, पूजा करून घेतली आणि सगळे देवही आज उजळून घेतले होते मी, कारण की छान योग पण होता. आणि मी नेहमी अमावस्या, पौर्णिमा वगैरेला देव असे छान उजळून घेत असते. देवांना छान असे नेहमी आपण अंघोळ घालत असतो. पण कधीतरी असं सणवार काही असला की तेव्हा आपण छान उजळून घेतल्यानंतर देवांनाही प्रसन्न वाटते आणि आपल्याही मनाला प्रसन्न वाटतं. म्हणून असं छान पूजा करून घेतली होती मी. गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण की ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे आणि पुष्य नक्षत्र खूप महत्त्वाचे आहे. पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असल्याने त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. आणि या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पती देवता आहेत, आणि जे देवांचे गुरु आहेत. आणि हा ज्योतिषशास्त्रामध्ये दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट असा नक्षत्र मानला जातो, योग मानला जातो. म्हणून याला शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही सोन्या नाण्याची किंवा वस्तूची खरेदी करू शकता. प्लॉट वगैरे काय आपल्याला खरेदी करायची असेल तर ती खरेदी करू शकतो आपण. या दिवशी सगळ्यात शुभ म्हणजे कोणतंही काम आपण करू शकतो. फक्त लग्न ह्या योगामध्ये होत नाही. तर मी जे अक्षय तृतीयेला नवीन माळा घेतल्या होत्या त्याही आज देवांना घालून घेतल्या होत्या. तर छान अशी देवपूजा करून घेतली आहे. या नक्षत्रामध्ये तुम्ही महालक्ष्मीचे खूप अशी सेवा करू शकतात. त्या दिवशी तुम्ही श्रीसूक्ताचे पठण करायचे किंवा कनकधारा स्तोत्र किंवा नारायण उपनिषद याचे तुम्ही पठण करून घ्यायचं आहे. तर मी नेहमीच देवपूजा करत असताना महालक्ष्मी मंत्र म्हणत असते आणि श्रीसूक्तम आणि नारायण उपनिषद हे म्हणत असते. ती नेहमीची सवय झाली आहे मला. तर असं गंध अक्षदा वाहून घेतली आहे. आपल्याला जे घरामध्ये आपल्या म्हणजे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन आपण ह्या दिवशी गुरुपुष्यामृताच्या दिवशी करू शकतो. देवीची श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपण विविध म्हणजे पूजा वगैरे करत असतो. पण हा दुर्मिळ असा योगाच्या दिवशी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर त्या दिवशी स्वस्तिक नक्की काढायला हवं, कारण की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण नेहमी काही करत असतो. त्यातलाच घराच्या बाहेर आपण स्वस्तिक काढणं हे खूप शुभ मानलं जातं. छान अशी देवपूजा आज करून घेतली होती. आणि आज असा कमळाचा दिवाही लावून घेतला होता. यामुळे देवही पूर्ण छान दिसत होतं देवघर. आणि सुरेख अशी पूजा झालेली होती. पहा आजची पूजा किती सुरेख अशी झालेली आहे ना, बघू शकतात तुम्ही. किती सुंदर पूजा झालेली होती. देवांची अशी पूजा नेहमी केली की मन असं प्रसन्न वाटतं आणि घरातलं वातावरणही सकारात्मक होत असतं. तर पूजा झाल्यानंतर आपण छान अशी पूजा करून घेतली. दीपाला आपण नेहमी पूजा करत असतो, म्हणजे जे दिव्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी प्रकाश असतो त्याचे पूजन करणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून देवपूजेच्या आधी दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. तर बघा किती सुरेख अशी पूजा झाली होती. मन एकदम प्रसन्न असं झालं होतं. सगळे देव विराजमान झाल्यानंतर अतिशय सुंदर असे दिसत होत्या आणि नवीन घेतलेल्या माळाही खूप सुरेख अशा दिसत होत्या.
आपण अक्षय तृतीयेला नवीन काहीतरी वस्तू घेतो, पण आपल्यासारखे काही घेणार नाही का? म्हणून मी देवाच्या ह्या सुंदर माळा आणल्या होत्या अक्षय तृतीयेच्या दिवशी. मग आज गुरुपुष्यामृत असल्याकारणाने आज त्या देवांना घालून घेतल्या आहेत. सूर्यकाशी पूजा झालेली होती माझी आणि नंतर मग छोटीशी अशी रांगोळी ही देवघरासमोर टाकून घेतली. पूजेला 4 चांद त्यावेळेसच लागतात ज्यावेळेस देवघराच्या समोर छोटीशी का असेना पण रांगोळी घातली जाते ना, त्यामुळे देवघर एकदम छान असं दिसतं आणि पूजेलाही 4 चांद लागून जातात. तर अशी छोटीशी रांगोळी घालून घेतली होती देवघराच्या समोर आणि अशी पद्धतीने आपलं देवघर एकदम सुरेख असं दिसत होतं. देवपूजा एकदम सुंदर झालेली होती. नंतर मी कुंकुमार्चन करून घेतलं. श्रीसूक्तमचे पठण करून घेतले छान असे. देवीचे गंध अक्षता वाहून देवांना छान अशी पूजा करून घेतली. श्रीसूक्ताचे पठण करायचे किंवा तुम्हाला कनकधारा स्तोत्र नसेल म्हणता येत किंवा श्रीसूक्तम तुम्हाला म्हणता नाही येत असेल तर तुम्ही मोबाईलवरही लावलं तरीही चालेल. तुम्ही पूजा करा, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन करण्याच्या वेळेस महालक्ष्मीवरती आपण अशा पद्धतीने कुंकू हा वाहून घेणार आहोत आणि घराच्या दरवाज्यावरती मस्त हळदीचं असं स्वस्तिक काढून घ्यायचे. उंबरठा लेपन आपण कोणत्याही दिवशी म्हणजे चांगल्या दिवशी आपण नेहमी करत असतो आणि आज गुरुवार होता तर गुरुवारी छान असं उंबरठा लेपनही मी करून घेतलं. मी नेहमी गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी असे उंबरठा लेपन नेहमी करत असते. तर अशी छोटीशी रांगोळीही टाकून घेतली. उंबरठा आपल्या घराचा हा खूप महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये आपण म्हणजे घरामध्ये प्रवेश करण्याच्या वेळेस आधी तिथून येत असतो. म्हणून उंबरठ्याचे लेपन करणे हे खूप महत्त्वाचे असते. तिथून आपण सकारात्मक घरात आपली प्रवेश करत असते. जर असं कोणाचं तरी स्वागत केलं आणि असा नेहमी उंबरठ्याचे पूजन राहिले तर घरात येणाऱ्यालाही प्रसन्न वाटते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून छान असे जितकं होईल तितकं आपल्याने करणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने छान सोपी अशी रांगोळी टाकून घेतली आणि छान योग असल्याकारणाने आज शेगडीचीही पूजा करून घेतली. कारण की आपण ज्या ठिकाणी अन्न शिजवतो ते अन्नपूर्णा मातेचं स्थान असतं. म्हणून अन्न शिजवण्याच्या ठिकाणी आपण देवीची पूजा करून घ्यायची, गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची. अन्नपूर्णा माता ही एक पार्वती मातेचंच रूप आहे, ज्यामुळे आपलं बेचव अन्नाला चव येत असते. म्हणून आपण नेहमीच अन्नपूर्णे मातेच्या शेगडीच्या ठिकाणी पूजा करून घ्यायची, अन्यथा शेगडीची नेहमी पूजा करून घ्यायची. तर छान अशी माझी सोपी सरळ अशी पूजा करून घेतली होती. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा आणि काही जर चुकलं असेल तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आज अशी संपूर्ण पूजा झालेली होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विषयासोबत. चला तर मग बाय. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.